रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट म्हणजे खांदा बदलीची जी शस्त्रक्रिया आहे ती काय आहे हे आज आपण जाणून घेऊया. आपल्याला टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. त्याचप्रमाणे जर का खांद्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस झालेला असेल किंवा रोटेटर कफ आर्थरोपॅथी म्हणजे जे खांद्याचे जे मेन स्नायू आहेत ज्याला रोटेटर कफ असे म्हणतात, याच्यामध्ये खूप दिवसापासून इजा झालेली आहे आणि रुग्ण बऱ्याच दिवसापासून फिजिओथेरपी किंवा फक्त गोळ्या औषधांनी चालवत आहे. अशा रुग्णांमध्ये जेव्हा एंड स्टेज आर्थरायटिस किंवा एंड स्टेज आर्थरोपॅथी होते तेव्हा अशा रुग्णांना आपण रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट ही सर्जरी सजेस्ट करू शकतो. यामध्ये खुब्याचा जो जॉईंट आहे तो चेंज केला जातो आणि रिव्हर्स केला जातो. म्हणजे नॉर्मली तुम्ही या मॉडेलमध्ये बघू शकता की हे हाताचं हाड आहे आणि हे स्कॅपुला हे हाड आहे. तर युजली जो बॉल असतो तो हाताच्या हाडामध्ये असतो आणि सॉकेटचं काम हे स्कॅपुला करतं. तर आपण रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंटमध्ये ही गोष्ट रिव्हर्स करून जो बॉल आहे तो स्कॅपुलावरती आपण इम्प्लांट करतो आणि जे सॉकेट आहे ते ह्युमरसवरती इम्प्लांट केलं जातं. म्हणून याला रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरी असे म्हणतात. या सर्जरीनंतर जरी रुग्णाला एंड स्टेज आर्थरायटिस असेल तरीही शोल्डरच्या मुवमेंट्स पूर्णपणे पहिल्यासारख्या रुग्ण गेन करू शकतो. त्यांच्या ज्या हालचाली आहेत, हात समोर घेऊन जाणे, हात साईडनं वरती घेऊन जाणे, हाताचे रोटेशन्स करणे, या सगळ्या मुवमेंट्स आपण रुग्णांना परत देऊ शकतो. आणि रुग्णांना जे पेन आहे किंवा दुखणं आहे हे सुद्धा आपण बरं करू शकतो. जर का या सर्जरीबद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आम्ही निश्चितपणे तुम्हाला सहकार्य करू. धन्यवाद.